कोर्टाने शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या बाबतीत खूप मोठं विधान केलेलं आहे। ते म्हणले आहेत आता हे अर्ज दाखल करणं वगैरे आपण बंद करा। आपण हे जे प्रकरण जे 2 वर्षापासून प्रलंबित आहे त्याचा निकाल किंवा त्याची मुख्य सुनावणी आपण ऑगस्टमध्ये घेऊ। तर कपिल सिब्बलांचं म्हणणं होतं तुम्ही ऑगस्टची एक डेट द्या। जस्टिस सूर्यकांत म्हणले मी माझं रोस्टर बघतो आणि ऑगस्टमध्ये तुमची ऑगस्टची तारीख तुम्हाला 1 ते 2 दिवसात कळवण्यात येईल। ऑगस्टमध्ये ह्याची सुनावणी होईल, त्याच्यानंतर जजमेंट रिझर्व होईल। जर ऑगस्टमध्ये सुनावणी झाली तर शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निकाल सप्टेंबर, ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये लागू शकतो। आता ऑगस्टमध्ये ते बोर्डावर येईल, परत ते मॅटर पोहोचायला पाहिजे, त्याच्यावर सुनावणी होणार। पण एक ठळक सुप्रीम कोर्टाने आज स्पष्ट सांगितलं आहे की आता 2 वर्ष झालेले आहेत आणि आम्हाला ह्या मॅटरचं सोक्षमोक्ष लावायचं आहे। दरम्यान इलेक्शन जर आले तर आत्ताची जी परिस्थिती आहे तीच राहील। ऑगस्टमध्ये जी सुनावणी होईल आणि जर निकाल आला सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यान किंवा ऑगस्टमध्ये पण, मग साहजिक आहे त्या वेळेसच्या परिस्थितीनुसार होईल। पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे। तर उद्धव ठाकरेंचा पूर्ण प्रयत्न असेल की ऑगस्टमध्ये ह्याची सुनावणी व्हायला पाहिजे आणि त्याच्यानंतर हा निकाल लगेचच यावा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शनच्या आधी त्यांचा प्रयत्न तर असणारच आहे।